पण या सगळ्याच्या आता बऱ्याच छोट्या मुली तुला पाहतायत, ऑब्व्हियसली तू आयडल असते त्यांची, तर त्यांना जर सांगायचं झालं की तू महाराष्ट्रात खेळत होतीस, म्हणजे तू कन्सिस्टन्सी तुझी खूप छान होती, 17व्या वर्षी तू 19 रिप्रेझेंट केलं स्टेटला, तेव्हापासून आजपर्यंत तू स्टेटला रिप्रेझेंट करतेस, म्हणजे तिथं सातत्य तू दाखवलं, ती कन्सिस्टन्सी खूप चांगली आहे. पण ज्या वेळेस तू महाराष्ट्राचं ड्रेसिंग रूम सोडून इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये गेलीस, खरं त्यामध्ये जास्त आम्हाला इंटरेस्ट आहे की पहिल्यांदा तू ज्यावेळेस स्मृती मानधनाच्या अंडर खेळली, ती कॅप्टन होती तुझी, राईट? तुझा डेब्यू झाला त्यावेळेस, कुठली सिरीज होती, मॅचेस कुठे होत्या, त्याच्याबद्दल थोडं खरं माहिती पाहिजे. मी आमच्या मॅचेस न्यूझीलंड विरुद्ध होत्या आणि अहमदाबादला आम्ही खेळत होतो. सो त्या 3 मॅचची सिरीज होती ती तिकडे होती. आणि फनी और आय डोंट नो, असं एक कोइन्सिडन्स असा आहे की मी माझा अंडर 19चा डेब्यू पण स्मृती अंडरच केलाय महाराष्ट्राकरता. मी अंडर 19 वेस्ट झोन किंवा मी जे आतापर्यंत जे बऱ्यापैकी सगळे डेब्यू केले ते मी स्मृती अंडरच केलेले. तो कम्फर्ट होता तुला की चला स्मृतीच्या अंडर खेळायचंय? हा, कम्फर्ट म्हणजे कसं असतं ना, ऑब्व्हियसली मी ती असेल, राधा होती, जेमी, मी ह्या लोकांबरोबर लहानपणीपासून खेळत आलेले. सो तो एक कम्फर्ट म्हणण्यापेक्षा नोन फेसेस होते. ऍक्च्युली त्याच्या आधी इंडिया एच्या मी 3 मॅचेस सिरीज खेळलेलो, ऑस्ट्रेलिया विरुद्ध. इंडिया आणि ऑस्ट्रेलिया ए आम्ही ऑस्ट्रेलियात जाऊन प्रॉपर सिरीज होती, तर त्यात मी 3 मॅच मध्ये 350 केलेले. सो तेही ऑस्ट्रेलियात जाऊन. सो त्यामुळे तिथं थोडासा मग मला तिथनं होप्स होते की मे बी येऊ शकतो कॉल, कारण डोमेस्टिक सीझन पण माझा चांगला होता. मी तिथे संपून तुम्ही इंडियात परत आला जेव्हा आम्ही महाराष्ट्राच्या टूरवर होते T20 टुर्नामेंटसाठी. अच्छा. सो मी तिकडून लगेच येऊन महाराष्ट्राला जॉईन केलं. कुठे चालू होती आणि त्या मॅचेस आमच्या चालू होत्या कोलकात्यामध्ये. सो तिकडं आम्ही असंच होतं, इडन गार्डन्सवर आमची प्रॅक्टिस संपली, आम्ही परत येत होतो. संध्याकाळची वेळ ड्रामटाईज करूया आपण छान. आणि मग काही नाही, मी फ्रेश वगैरे झाले, आणि मी फोन माझा उलटा सायलेंटवर ठेवून दिला आणि मी माझं काहीतरी लॅपटॉपवर काम करत बसले. अचानक माझी टीममेट नॉक करत आली, अरे तुला माहितीये का टीम डिक्लेअर, काँग्रॅच वगैरे. अचानक खूप माहोल झाला. सो श्रद्धा पोखरकर म्हणून एक टीममेट होती, तर ती आली आधी. मग माझे टीममेट्स मुक्ता वगैरे हे सगळे लोक झाले आणि तुला डायरेक्ट कॉंग्रॅच्युलेट करायला लागले. तुला काही माहिती नाही याबद्दल. आणि मला मी 2 मिनिटं असं होते की काय झालं, ती टीम ऑफिशियली डिक्लेअर झाली, कारण मी जर्सी नंबर वगैरे दिले होते, बट मला हे माहिती नव्हतं की ऑफिशियली टीम आले किंवा हे. सो आम्ही सगळे पण एक 8-10 वर्ष आम्ही एकत्र खेळतो. सो ते पण लोक माझ्यासाठी खूप खुश होते आणि हे मला त्यांच्याकडे बघून ते जाणवत होतं. सो इट वॉज ऑब्व्हियसली स्पेशल फिलिंग.